अलकनंदा मॅडमांचा मेसेज. शुभ, तू खरंच स्वीटीचे लग्न करशील ना? नाही आत्या. शुभू आता माझ्याशी लग्न करणार नाही. स्वीटी काय बोलतेस हे? विचारा तुमच्या लेकाला. त्यांना तिथं बंगल्यात जाऊन काय केलंय ते विचारा. बोल की. अगं स्वीटी, तू श्रावणीला वाचवायला गेला होता. नाही आत्या, मला त्याच्या तोंडून ऐकायचंय त्यानं काय कांड केलंय ते सांग आता समजा शुभू. शुभू, अरे गप का, सांग की तिला काय केलं तू? चुकीचं काय केलं नाहीस ना? अरे बोल की, माझ्या छाती धडधड व्हायला लागले. बोल की रे आता, बोल. आता का गप्प बसलायस? सांग की समजा काय पराक्रम केलायस तू? हे आता काय बोलणार नाहीस तू? आता का शांत बसलायस? पण मी सांगणार हं? मी सांगणार तू काय पराक्रम केलायस ते. हा, तुमचा शुभू तिथं भर मंडपात बंदूक दाखवून श्रावणी संकट लग्न करून आलाय. श्रावणीच्या भांग्यात कुंकू भरलं यानं समजांसमोर. काही बोलू नकोस. हो आत्या, बस झाला तुमचा ड्रामा. बस झाला. आता माझं लग्न शुभू संगत तर होणार नाहीये ना? मग तुमच्या या प्रेग्नेंट पोरीला इथं तुमच्या घरात सडवत ठेवा. हिम्मत कशी झाली तुझी शुभूला जामीन करायची? भर मांडवामध्ये त्याने श्रावणीच्या डोक्याला बंदूक लावून जबरदस्तीने तिच्याशी लग्न केलं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुझ्या मामाच्या अब्रूची लग्न त्यांनी वेशीवर टांगलेत, त्या शुभूला तू जामीन करायला गेलीस? अगं लाज वाटते मला तुला माझी मुलगी म्हणायची. मम्मा, तू चिडण्याआधी माझं ऐकून घे ना. शुभू गुन्हेगार नाहीये, तू निर्दोष आहे. निर्दोष आहे म्हणजे मग रुद्र खोटा आहे आणि त्या शुभूनी लावलेले सगळे आरोप खरे आहेत असं म्हणायचंय तुला?
असं नाहीये मामा. मोक्षा, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. जेव्हा मी श्रावणीला मुलगी समजत नव्हतो, तिला मुलगी म्हणून मी स्वीकारलं नव्हतं, तेव्हा मी तुला मुलगी मानत होतो. तुझ्या लग्नासाठी सगळं काही केलं. आजही मी तुला माझी मुलगी मानतो, आणि तरी तू मला खाली पाडलास. असं नाहीये मामा. शुभूने जो मार्ग निवडला त्याची जी पद्धत होती ती चुकीची आहे, मला मान्य आहे. पण तो ज्या पल्लवीबद्दल, क्रांतीबद्दल ओढून सांगत होता, त्याची शहानिशा न करता आपण रुद्र सरांवरती आंधळा विश्वास कसा ठेवू शकतो? त्या मुलींबद्दल आपण कोणी चौकशी केली का? नाही ना. हे बघ, मला त्यात पडायचं नाहीये. मला एकच प्रश्न पडलाय की शुभू हे असं कसं वागू शकतो. पण तो असं का वागला याबद्दल आपण जाणून घ्यायला नको का? मोक्षा मॅडम, तो शुभंकर तरी खरं बोलतोय हे कशावरून? काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा आहे की नाही हे तपासून बघायला हवं ना. त्याचं काही ऐकून न घेता त्याला चुकीचं ठरवलं तर? त्या शुभंकरचं ऐकून घ्यायची काय गरज आहे? असं नाहीये. मी शुभूला चांगलंच ओळखते, तो चुकीचा असूच शकत नाही. अच्छा, म्हणजे मी चुकीचा आहे का? नाही, मी असं नाही म्हणते, पण तो जे म्हणतोय ते बरोबर आहे की नाही ते तपासून बघायला हवं ना. त्याची कोणी चौकशीच केली नाहीये. हे बघा सर, मोक्षा मॅडम जे भलते सलते आरोप करतात ना माझ्यावर की मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही माझी तक्रार करा. मी तयार आहे चौकशीसाठी. आणि मोक्षा मॅडम, त्या शुभंकरने बंदुकीचा धाक दाखवून श्रावणींचे लग्न केलंय, आणि असं असून सुद्धा तुम्ही त्या शुभंकरचा जामीन केलात, आणि ही खूप महागात पडणारी गोष्ट तुम्हाला. आणि या सगळ्यामुळे सरांची अब्रू जाणार ती वेगळी. आणि असं असून सुद्धा जर तुम्हाला संशय असेलच माझा, तर करा चौकशी माझी. थांब रुद्र, शांत हो. मोक्षा, तू आज जे वागलेस ना ते अत्यंत चुकीचे आहे, लक्षात ठेव. आणि आज समोर जे दिसतंय ना त्यावरून शुभूला शिक्षा होणं गरजेचंच आहे. मामा, हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. मामा एकदा ऐक. मोक्षा, शुभू कसा आहे? त्याला खूप मारलं नाही ना पोलिसांनी? श्रावणी, तू शुभूला चुकीचं समजते सगळं. तो श्रावणीने शुभूबद्दल गैरसमज करून घेतलाय.